नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आणखी एक मोठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। ही जाहिरात आहे वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष म्हणजे DMER। हो मित्रांनो, DMER ची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये एकूण 15 प्रकारच्या संवर्गाचा समावेश आहे। तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे यामध्ये टोटल जागा आहे 1107 आणि 1107 जागा या 17 संवर्गामध्ये समाविष्ट आहे। तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे। तर बघा, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष या ठिकाणी भरती आहे। या ठिकाणी जागा बघून घ्या अगोदर। तर बघा मित्रांनो, ग्रंथपालच्या एकूण 5 जागा आहे आणि त्याचा पगार या ठिकाणी दिलेला आहे। नंतर आहे आहार तज्ञ 118 जागा आहे। नंतर समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय 135 जागा। नंतर आहे भौतिक उपचार तज्ञ 17 जागा। नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181 जागा। नंतर ECG तंत्रज्ञ 84 जागा। क्षयकिरण तंत्रज्ञ 94 जागा। सहाय्यक ग्रंथपाल 17 जागा। औषध निर्माता 207 जागा। दंत तंत्रज्ञ 9 जागा। प्रयोगशाळा सहाय्यक 170 जागा। क्षयकिरण सहाय्यक 35 जागा। ग्रंथपाल सहाय्यक 13 जागा। नंतर आहे प्रलेखाकार 36 जागा। वाहन चालक 37 जागा। ठीक आहे। तसेच उच्च श्रेणी लघुलेखक 12 जागा आणि निम्न श्रेणी लघुलेखक 37 जागा। टोटल 1107 जागेची भरती निघालेली आहे। ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी जागा दिलेली आहे, व्यवस्थित तुम्हाला चेक करावं लागेल आणि जी वेतन श्रेणी पण या ठिकाणी दिलेली आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी आता पात्रता दिलेली आहे, हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल। पहिली पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक। याची पात्रता मागितली आहे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी। ठीक आहे, लक्षात ठेवायचं। तर नंबर 2ची पोस्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ। याची पण पात्रता बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी। ठीक आहे, पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायचं। नंतरची पोस्ट आहे ग्रंथपाल। याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आर्ट कॉमर्स सायन्स कुठलं बी चालेल। तसंच या ठिकाणी MSc विथ बायोलॉजी किंवा जिओलॉजीमध्ये मागितलेलं आहे। तसंच या ठिकाणी तुम्हाला लायब्ररी सायन्सची डिग्री पण मागितलेली आहे। नंतरची पोस्ट आहे ग्रंथपाल सहाय्यक। याची जी पात्रता मागितली आहे 10वी पास, कमीत कमी 10वी पास असणे गरजेचं आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला 6 महिन्याचा कोर्स मागितला आहे लायब्ररी सायन्समधला। ठीक आहे, 10वी पास आणि 6 महिन्याचा कोर्स लायब्ररी सायन्सचा असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। गव्हर्नमेंटचा कोर्स पाहिजे तो लायब्ररी सायन्सचा। नंतरची पोस्ट आहे सहाय्यक ग्रंथपाल। याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन, लक्षात ठेवायचं ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे। तसेच BSc इन बायोलॉजी किंवा झुलॉजी प्लस डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट पण या ठिकाणी मागितलं। डिप्लोमा पण चालेल किंवा सर्टिफिकेट पण चालेल। 6ची पोस्ट आहे ECG तंत्रज्ञ। याची पात्रता मागितली आहे BSc ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी, दोनपैकी काही या ठिकाणी चालेल। नंतरची पोस्ट आहार तज्ञ। याची पात्रता मागितली आहे BSc होम सायन्समध्ये। 8 नंबरची पोस्ट औषध निर्माता। याची पात्रता मागितली 12वी पास आणि तुम्हाला फार्मसीचा डिप्लोमा असणे गरजेचं आहे। नंतरची पोस्ट आहे प्रलेखाकार। याची पात्रता मागितली आहे 10वी पास, लक्षात ठेवायचं 10वी पास मागितलेलं आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला 6 महिन्याचा कोर्स मागितला आहे ऑन लायब्ररी सायन्स। ठीक आहे, 6 महिन्याचा कोर्स पण या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट पण या ठिकाणी मागितलं 10वी पास आणि 6 महिन्याचं सर्टिफिकेट ड्युरेशन ऑन लायब्ररी सायन्स। ठीक आहे। नंतरची पोस्ट आहे समाजसेवक। याची पात्रता मागितली आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन MSW। या ठिकाणी MSW मागितलं, पोस्ट ग्रॅज्युएट मागितलं, MSW मागितलं आहे। नंतरची पोस्ट आहे क्षयकिरण तंत्रज्ञ। याची पात्रता मागितली डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी किंवा BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी। ठीक आहे, संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे, ही व्यवस्थित चेक करून घ्यायची। नंतरची पोस्ट आहे क्षयकिरण सहाय्यक। याची पात्रता मागितली आहे डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी। ठीक आहे, संपूर्ण पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची। 13 नंबरची पोस्ट आहे भौतिक उपचार तंत्रज्ञ। याची पात्रता मागितली आहे 12वी सायन्स। ठीक आहे, या ठिकाणी 12वी सायन्स मागितली आहे। तसंच तुम्हाला या ठिकाणी बॅचलर ऑफ सायकोथेरपिस्ट फ्रॉम मागितले आहे। ठीक आहे, संपूर्ण पात्रता या ठिकाणी चेक करून घ्यायची। नंतरची पोस्ट आहे दंत तंत्रज्ञ। याची पात्रता मागितली आहे 12वी पास आणि तुम्हाला डेंटल मेकॅनिकल कोर्स पण या ठिकाणी लागेल, 12वी पास आणि डेंटल मेकॅनिकल कोर्स। नंतरची पोस्ट आहे वाहन चालक। ची पात्रता मागितली आहे लाईट मोटर व्हेकल किंवा मीडियम
पॅसेंजर मोटर व्हेकल किंवा हेवी पॅसेंजर मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन, ठीक आहे, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचं आहे. तसेच तुम्ही 10वी पास असणे गरजेचं आहे. तसेच तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. लक्षात ठेवा 3 इयर एक्सपिरियन्स ड्रायव्हिंग लाईट मोटर व्हेकल, ठीक आहे, जे की आपण वाचलेलं आहे त्यानुसार तुम्हाला 3 वर्ष अनुभव या ठिकाणी चालेल. लाईट पण चालेल, मीडियम पण चालेल, हेवी पण चालेल. तसेच तुम्हाला या ठिकाणी तुमचं रेकॉर्ड जे आहे हे क्लीन असणे गरजेचं आहे. गुड तुम्हाला या ठिकाणी रिपेअरिंगचं नॉलेज पण असणे गरजेचं आहे, ठीक आहे. नंतरची पोस्ट उच्च श्रेणी लघुलेखक याची पात्रता मागितली आहे. 10वी पास आणि तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट हँड मागितलं आहे 120 वर्ड पर मिनिट्स आणि तुम्हाला सोबत टायपिंग पण मागितली आहे. इंग्लिश 40 किंवा मराठी 30. नंतरची पोस्ट निम्न श्रेणी लघुलेखक याची पण पात्रता मागितली. 10वी पास, शॉर्ट हँड मागितलं 100, टायपिंग इंग्लिश 40 किंवा मराठी 30, म्हणजे दोन्हीपैकी कुठलेही टायपिंग असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अशा 17 प्रकारे पोस्ट दिलेली आहे आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. अर्ज भरताना पात्रता व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा. त्याची वयोमर्यादा बघा 18 ते 38 वर्षापर्यंत. लक्षात ठेवायचं अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक, ज्याची की अंतिम तारीख जी आहे त्यानुसारची वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक, म्हणजे त्यांना 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. तर तुमची एक्झाम एकूण 4 विभागामध्ये घेतल्या जाणार आहे, ठीक आहे. विभाग 1 ते 4 यामध्ये मराठी, इंग्रजी, GK, तर्कशक्ती यासारखा सिलेबस दिलेला 15 MCQ क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहे. वेळ असणार आहे 90 मिनिटाचा, ठीक आहे. संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल आणि ज्याला टेक्निकल आहे त्याला टेक्निकल पण या ठिकाणी राहणार आहे. संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे कॉमन सब्जेक्ट राहणार आहे, ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. ते संपूर्ण एक्झामचा पॅटर्न दिलेला आहे हे व्यवस्थित चेक करायचं. ज्याला टेक्निकल आहे तर टेक्निकलचे क्वेश्चन पण या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि जे नॉन टेक्निकल ते नॉन टेक्निकल या ठिकाणी राहणार आहे. एक्झाम शुल्क दिलेलं आहे. ओपन कॅटेगरीला 1000 रुपये, मागासवर्गीयांना 900 रुपये. ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. ओपन कॅटेगरी 1000, मागासवर्गीय 900 रुपये. तर मित्रांनो या ठिकाणी पदानुसार जागा दिलेल्या आहे, म्हणजे कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे तुम्हाला अर्ज भरताना चेक करणे गरजेचं राहणार आहे, ठीक आहे. तसे ग्रंथपालची एकूण 5 जागा आहे. यामध्ये SCची एक आहे, भजबची एक आहे, म्हणजे कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी तुम्हाला चेक करावं लागेल. नंतरच आपला अर्ज भरायचा. तर बघा मित्रांनो, याची जी अंतिम तारीख आहे ते 9 जुलै. 9 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. 9 जुलै याची अंतिम तारीख आहे आणि आजपासून म्हणजे आज सायंकाळी 5 वाजतापासून अर्ज भरायला सुरुवात पण होणार आहे, ठीक आहे. 9 जुलै याची अंतिम तारीख आहे, लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं 9 जुलैची अंतिम तारीख आहे. 9 जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. आणि जर तुम्हाला संपूर्ण PDF लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.